आता जवळजवळ लक्षात आलं, डायबिटीसवाल्यांच्या डोळ्याचा इश्यू आहे, डायबिटिक फूट आहे, डायबिटीसवाल्यांचा पुढे जाऊन लोकांना ब्लड प्रेशर झालेत, कोलेस्ट्रॉल झालेत. मग तुमचं जे मगाचं म्हणणं होतं की गोळ्या घेऊन, मग गोळ्या घेऊन काय झालं? गोळ्या घेऊन तुमचे आजार वाढले ना. म्हणून आपण म्हणतो की नॅचरल, नैसर्गिक, हे नैसर्गिकरित्या तुमचं फास्टिंग कंट्रोल करतो. शरीर अतिशय तुम्हाला जखम झाली असेल नाही तर खरचटलं ना, शरीर तुम्ही काहीच लावू नका, त्याला खपली धरते आणि बरं करतात. तसंच तुमचं आतून होतं. फक्त मी तुम्हाला 3च फॅटचे सोर्स सांगितले. एक अक्रोड, दुसरं खोबरं, तिसरं तूप, बटर आणि नारळाचं तेल. याचा omega-3 to omega-6 रेशो चांगला आहे. omega-3 to omega-6 रेशो चांगलं नसलेलं जर फॅट आपण घेतलं तर शरीरावर लाल डाग पडणे, स्किनवर तुमचं हे होणं, आतून काहीतरी त्याला आता ज्याला मेडिकलमध्ये आपण इन्फ्लेमेशन म्हणतो, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट होतात. हे मी काय बाकी सगळं तुम्हाला बंद करायला लागत नाही. जोपर्यंत तुमचं पूर्णपणे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे करा. मग तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की आता मी एकदम हेल्दी आहे, माझे सगळे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले, परत सांगतो सगळे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले, मग तुम्ही हळूहळू इंट्रोड्यूस करा. म्हणजे आपण कुठल्या ब्लड रिपोर्टला नाव ठेवत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की मी सांगतोय करा म्हणून करा, पण मी सांगतो म्हणून तुम्ही ब्लड रिपोर्ट पण चेक करा, दर 15 दिवसांनी चेक करा. आणि मी जे बोललो ते तुमच्या ब्लड रिपोर्ट बोलले पाहिजेत. मी बोलून का उपयोग नाही. आता हे सगळं केल्यानंतर मग अनेकांना असं वाटतं की व्यायाम वगैरे काही करायची गरज नाही, नुसतं खाऊन आपलं होऊ शकतं. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की डायबिटीसवाला जो माणूस आहे, 1 मीलचा फायदा काय होतो सगळ्यात महत्त्वाचा. माझं एक रुटीन आहे. मी काय करतो, मी फुल मील घेतो. फुल मीलच्या माझ्या कॅलरी असतात 1200-1500. आपण जेवढं 3 वेळा जेवतो त्याचे कॅलरी असतात 400 ते 500. म्हणजे मी 3 वेळाच एकदाच जेवलो. मग मी ते कसं केलं, तर मी काय केलं की एक्सेस कार्बोहायड्रेट जे 300 ग्रॅम अमेरिकन डाएटमध्ये 300 ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे, भाकरी, चपाती, ब्रेड वगैरे 300 ग्रॅम भेटतं. ते 300 ग्रॅममधून जे जवळपास 100 ग्रॅम साखर तयार होते आणि तुमच्या शरीराला लागते 5 ग्रॅम. हे जो साखरेचा तुमच्या शरीरात पूर येतो, हा मी 1500 कॅलरी घेऊन सुद्धा कमी केलेला आहे. मग मी जेवल्यानंतर काय करतो, पहिले 5 मिनिटं मी टीव्ही लावतो. टीव्हीच्या पुढे एक चांगलं गाणं लावतो. गाणं लावून त्या गाण्यावर थोडा डान्स करण्याचा प्रयत्न करतो. डान्स करताना मोमेंट एकच आहे, पायाची पण मोमेंट झाली पाहिजे, हाताची पण झाली पाहिजे. 5 मिनिटं झाले जेवण झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर 5 मिनिटं झाले आणि जेवण झालं काय हालचाल करू नका, व्यायाम करू नका, काही करू नका असं सांगणार. तर ते कधी ते ओमॅडवाल्याला हे लावे, कारण त्याच्या बॉडीतलं फॅट त्यांनी खाल्लेलं असतं. तुमच्या हालचाल करू नका म्हणतात की त्याच्या शरीरामध्ये सगळं ते फॅट साचून त्याच्या ज्या जमलेलं आहे, दॅट इज नोन ॲज ब्लॉकेज. तर त्याच्यामुळे ते नाही सांगतात, ते बरोबर आहे. परंतु ओमॅडवाल्याच्या शरीरामध्ये कसं असतं, ओमॅड जेवढा करतो ते शिरांमधलं जे आर्टरीजमधलं फॅट आहे ते वापरलं जातं. मग मी पहिले 5 मिनिटं ते करतो. पुढच्या 5 मिनिटामध्ये मी काप रेजेस करेल, छोटं छोटं एक्सरसाइज करतो. कारण तुमच्या शुगरचं पूर्ण जे ॲब्सॉर्प्शन होतं ते मसलमध्ये होतं. वयाच्या 40व्या वर्षानंतर मसल कमी व्हायला लागतात. मसल लॉस होणे म्हणजे म्हातारपण येणे, याला एजिंग म्हणतात. बरोबर. मग मी काय करतो की मी हे साधारणतः थोडा डान्स केला टीव्हीच्या पुढं, मग नंतर काप रेजेस केले, स्टेपअप केले, असे छोटे छोटे एक्सरसाइज माझ्या इंस्टाग्रामला मी टाकलेले आहेत. तर ते जे व्हिडिओ केले, बरोबर 30 मिनिटांनी मी हे सगळं बंद करतो. आणि त्यानंतर 2 तासांनी मी 1500 म्हणजे 3 वेळेचं येऊन एकदा केलतो, त्यावेळेला माझी शुगर असते 110 ते 115. 110-115 जेवढा माझी शुगर 115-110 सापडते, त्यानंतर माझी शुगर मला माहिती आहे की मी आता जेवल्यानंतर किती झाली, 110-115. मग मी परत दुसऱ्या दिवशीपर्यंत मी काय खातच नाही ना, ती वाढण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.